नमस्कार मित्रांनो, मी निमेश ढोले आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आणि सगळ्यांना होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा पण देतो. आज आपण बघणार आहोत की ऑप्शनसाठी मार्जिन रिक्वायरमेंट किती लागते. आता तुम्हाला माहिती आहे की 1 तारखेला एप्रिलच्या आपला हा एक्सपायरी आहे, वीकली एक्सपायरी म्हणतो आपण ती, आणि 29 एप्रिलला मंथली एक्सपायरी आहे. आता इथे तुम्हाला जे लेफ्ट हँड साईडला ऑप्शन्स दिसते हे वीकली ऑप्शन्स आहेत. मी हा झिरोदाचा प्लॅटफॉर्म यूज केला आहे तुम्हाला मार्जिन्स दाखवण्यासाठी. तुम्ही जो ब्रोकर यूज करू शकता, जो ब्रोकर यूज करताय त्याच्या प्लॅटफॉर्मवर पण तुम्ही हे चेक केलं तर तुम्हाला मार्जिन कळून जाईल. प्रत्येक ब्रोकरचा थोडाफार फरक असू शकतो, पण मोस्टली साधारण ह्याच दरम्यान सगळ्यांची मार्जिन्स असतील. तर तुम्ही बघताय आता हे 1 एप्रिल 14,500चा जो कॉल आहे निफ्टीचा, त्याची प्राईज आहे साधारण 160 रुपीज. 14,600चा कॉल आहे त्याची प्राईज आहे 105. 14,700चा कॉल आहे 64. हे आउट ऑफ द मनी आहेत. 14,500 हा ॲट द मनी आहे, कारण 14,500ची आत्ता निफ्टीची लेवल आहे. त्याचा कॉल जर तुम्ही आत्ता बाय केलात तर तो 160 लेवलला आहे. 14,600चा आउट ऑफ मनी आहे, त्याची प्राईस थोडी कमी असेल कारण 2 दिवसात एक्सपायरी आहे, त्याची 105 प्राईज आहे. 14,700 अजून आउट ऑफ मनी आहे, त्याची 64 आहे. आणि 15,000चा कॉल बघितला तर त्याची साधारण 9 रुपये 80 पैसे प्राईज आहे. तसेच पुट साईडला 14,500चा पुट हा ॲट द मनी आहे, त्याची प्राईज आहे 127. 14,400चा पुट आहे 91. 14,300 63. आणि 14,000 जो फार आउट ऑफ द मनी आहे त्याची प्राईज आहे 21 रुपये. आता इथे तुम्हाला मार्जिन चेक करण्यासाठी झिरोदामध्ये हे बास्केट ऑर्डर आहे. बास्केट ऑर्डरचा अजून एक फायदा होतो, म्हणजे तुम्ही ॲट अ टाईम तुमच्या ज्या ऑर्डर असतील त्या ॲट अ टाईम तुम्ही प्लेस करू शकता. म्हणजे तुम्हाला एक ऑर्डर बाय सेल असे करत बसण्याची गरज नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवतो, म्हणजे जेणेकरून एकाच ठिकाणी तुम्हाला किती मार्जिनची रिक्वायरमेंट आहे ती कळून जाईल. न्यू बास्केट म्हणायचं, तुम्ही बास्केटला नाव देऊ शकता. समजा मी ऑप्शन्स असं नाव देतो, क्रिएट. आता इथे तुम्हाला जे ऑप्शन्स तुम्हाला बाय करायचे किंवा सेल करायचे तिथे टाईप करून तुम्ही बघू शकता. आता 14,500 ही निफ्टी आहे, तर मी 14,500चा एक कॉल आहे वीकलीचा, तो सिलेक्ट करतो. इथे रेग्युलर ऑर्डर असणार आहे. तुम्ही कवर ऑर्डर जर इंट्राडे करणार असाल तर कवर ऑर्डर पण प्लेस करू शकता. रेग्युलर ऑर्डर आहे, मी इंट्राडे म्हणतो. इथे त्याची प्राईस इथे तुम्हाला दिसते 160 रुपीज. इथे मार्जिन पण दिसते, कारण आपण जेव्हा बाय करणार आहोत तेव्हा मार्जिन कसं असणार आहे 75 त्याचा लॉट साईज मल्टिप्लाय बाय 160, 160 गुणिले 75, साधारण 12,000 त्याची किंमत होईल. म्हणजे तुम्ही ऑप्शन हा बाय करणार आहात तेव्हा तुम्हाला 12,000 रुपये तुमचं मार्जिन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. पण जर तुम्ही सेल करणार आहात, तर मी ते सेल करतो. तर सेल जर तुम्ही इंट्राडेमध्ये करणार असाल, इंट्राडे म्हणजे MIS ऑर्डर जिथे दिसते ती, म्हणजे तुम्ही त्याच दिवशी ती कवर करणार, तर त्याचं मार्जिन तुम्हाला द्यायला लागणार आहे 80,969, म्हणजे साधारण 81,000 रुपये हे मार्जिन द्यायला लागेल. तुम्ही ते ॲड करतो. इथे तुम्हाला दिसेल की ह्याची जेव्हा तुम्हाला जो ऑप्शन सेल करायचा आहे, तुम्ही कॉल ऑप्शन सेल करताय, म्हणजे तुमचा व्ह्यू हा मंदीचा आहे. मी तुम्हाला असं वाटतं की 14,500च्या इथनं निफ्टीवरती जाणार नाही, असा जर तुमचा व्ह्यू असेल आणि तुम्ही जर तो सेल करत असाल, तुमच्या अकाउंटमध्ये कमीत कमी 81,000 रुपये असणं आवश्यक आहे. आता आपण हेच उदाहरण जर तुम्हाला होल्डिंग, आता हा जे इंट्राडेसाठी सांगितलं, पण तुम्हाला समजा होल्डिंग करायचा असेल हाच कॉल, परत तोच सिलेक्ट करतो आणि इथे मी म्हणतो ओव्हरनाईट, म्हणजे तुम्ही होल्ड करणार आहात ओव्हरनाईट. पण बाय करण्यासाठी काय फरक पडणार नाही, तुम्ही इंट्राडे करा किंवा तुम्ही होल्ड करा ओव्हरनाईट, म्हणजे रात्री तुम्ही होल्ड करून तुम्ही दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर एक्सपायरीपर्यंत तो कधी विकणार जर असाल आणि होल्ड करून ठेवणार असाल, तर तुम्हाला बाईंगसाठी मार्जिन हे 12,000च राहील, कारण ती टोटल कॉस्ट 160 मल्टिप्लाय बाय 75 तेवढीच राहणार. पण जर तुम्ही सेल करणार असाल ओव्हरनाईट होल्ड करून, तर सेलच्या वेळी तुमचं मार्जिन हे 1,55,000 लागते. म्हणजे तुम्ही इंट्राडेमध्ये मार्जिन लागणार आहे 81,000, 81,000. पण तुम्ही जर होल्ड करणार असाल तुमची पोझिशन ओव्हरनाईट, ज्याला NRML म्हणतं नॉर्मल ऑर्डर, तर त्याला मार्जिन लागणार आहे तुम्हाला जवळजवळ 1,55,000. हा एवढा फरक आहे. सेलिंग जर करणार असाल तर तुम्हाला मार्जिन हे जास्त द्यायला लागतं. बाईंगसाठी तुमची जी टोटल त्याची प्राईस होईल एवढीच मार्जिन द्यायला लागतं. पण तुम्हाला मी जसं सांगितलं ऑप्शन्सचा यूज तुम्ही हेजिंगसाठी पण करू शकता. तर जर तुम्ही हेजिंग जर केलं तर हे जे लागणारं मार्जिन आहे ते तुम्ही खूप कमी करू शकता. आता मी तुम्हाला दोन्ही उदाहरणं परत दाखवतो विथ हेजिंग. आता इंट्राडेचं उदाहरण आहे, त्याच्यात 81,000 लागते मार्जिन, आणि जे होल्डिंगचं आहे त्याच्यामध्ये 1,55,000 मार्जिन लागते. आता मी हे दोन्ही डिलीट करतो. आता हे जे 81,000 मार्जिन लागते इंट्राडेसाठी, तुम्हाला तर 14,500चा कॉल सेल करायचा आहे,
पण तुम्हाला कमी मार्जिन यूज करायचं, तुम्हाला 81,000 मार्जिन यूज करायचं नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला हेज करायला लागेल पोझिशन. हेजिंग म्हणजे कसं, तुम्ही थोडक्यात ही जी तुमची पोझिशन आहे ही अनलिमिटेड लॉस तुम्हाला देऊ शकते. समजा मार्केट खूप वाढलं इथनं कमी व्हायच्याऐवजी, तर तुमचा कॉल हा 14,500चा जो कॉल आहे 160 रुपीजचा, तो वाढत जाणार आहे. तो 200 होईल, 300 होईल, 400 होईल, 500 होईल, जशी जशी निफ्टी वाढत जाईल त्याच्याप्रमाणे, आणि तुम्हाला तो लॉस देत जाईल. ह्याच्यात तुम्हाला फायदा केव्हा होणार, जेव्हा निफ्टी 14,500च्या खालती एक्सपायर्ड होईल तेव्हा तुम्हाला हे 160 रुपीज झिरो झालेले दिसतील, कारण तुम्ही तो सेल केला आहे, म्हणजे तुम्हाला त्याच्यात तो फायदा होईल. आता हेजिंग करून तुम्ही मार्जिन कसं कमी करू शकता ते आपण बघूया. आता 14,500चा कॉल मी शॉर्ट केला आहे, म्हणजे विकला आहे. त्याच्या अगेन्स्ट मी काय करीन, समजा मार्केट वाढलं तर मला माझा जो लॉस आहे तो अनलिमिटेड न करता मला तो लिमिट करायचा आहे. तर मी काय करीन, 14,600चा जो कॉल आहे विकली एक्सपायरीचा, तो मी बाय करीन. त्याची किंमत आहे 105 रुपये. मी हा बाय करतो इंट्राडेमध्ये. आता तो बाय करण्यासाठी मला मार्जिन लागलं 7,900, म्हणजे 8,000 रुपये. पण हे जे कंबाईन तुम्ही मार्जिन बघाल तर तुम्हाला हे ॲक्च्युली 87,000 मार्जिन आवश्यकता होती. पण तसं न होता तुम्ही हेजिंग केलेली आहे, कारण ही पोझिशन तुम्ही बाय केली आणि 14,500च्या कॉलची पोझिशन तुम्ही सेल केली. त्याच्यामुळे तुमचा जो लॉस आहे हा फक्त तुम्ही 100 पॉईंटचाच रिस्ट्रिक्ट केला आहे. 14,500 आणि 14,600 मधली जी गॅप आहे 100 पॉईंटची, मार्केट कुठेही जरी गेलं तरी तुम्हाला 100 पॉईंटपेक्षा जास्त लॉस आता होऊ शकत नाही, कारण तुम्ही हेजिंग करून तो लॉस रेस्ट्रिक्ट केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे मार्जिन लागणार आहे हे फक्त आता 20,500 रुपये लागणार आहे. म्हणजे जर तुम्ही अशी ही ऑप्शनची हेजिंग स्ट्रॅटेजी वापरली तर तुमचा जी मार्जिन रिक्वायरमेंट ती पण कमी होते, आणि तुमचा ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये सिस्टीममध्ये वेगळा स्टॉप लॉस लावायची गरज नाही. तुम्ही विथ हेजिंग तो स्टॉप लॉस ऑलरेडी तिथे लावला आहे असं तुम्ही समजू शकता. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये रिस्क फ्री राहता. तुमची रिस्क ही 100 पॉईंटसाठीच लिमिटेड राहते. रिस्क फ्री म्हणजे 100 पॉईंटसाठीच लिमिटेड राहते, अनलिमिटेड राहत नाही. तर ह्या प्रकारे तुम्ही मार्जिनचा ह्याच्यात फायदा उठू शकता विथ हेजिंग. आता तुम्हाला मी जी होल्डिंगची पोझिशन आहे ती पण ह्याच्यामध्ये याच्याप्रमाणे दाखवतो करून. त्याच्यामध्ये तुम्ही कसा काय तुमचा मार्जिन कमी करू शकता. मी परत 14,500चा कॉल घेतो. ओव्हरनाईट मी सेल पोझिशन म्हणतो. आता मग अशी दोन एकत्र होते त्याच्यामुळे तो मार्जिन कमी दाखवता थोडंसं. सिंगल तुम्ही आता जर सेल केलात हा ओव्हरनाईट होल्डिंगचा, तर 1,63,000 मार्जिन रिक्वायर्ड म्हणते, म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये 1,63,000 हे आवश्यक आहे, पण ॲक्च्युअल मार्जिन तुम्हाला 1,32,000 लागणार आहे. हे सुद्धा आता कसं रिड्यूस करायचं, तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही जसं मगाशी आपण 14,600चा कॉल घेतला होता, बाय केला होता, तसाच तो बाय करायचा ओव्हरनाईट ॲड. आता तुम्हाला जर ओव्हरनाईट होल्ड करायचं असेल तुम्हाला साधारण 29,000 मार्जिन लागेल. एवढं कमी मार्जिनमध्ये तुम्ही तो घेऊ शकताय. तर ह्या प्रकारे तुम्ही तुमचे विथ हेजिंग तुमचं जे टोटल रिक्वायर्ड मार्जिन आहे ते कमी करू शकताय. जसं मी कॉलचं दाखवलं त्याचप्रमाणे तुम्ही पुटचं करू शकता. जर तुमचा व्ह्यू हा तेजीचा असेल तर ऑफकोर्स तुम्ही पुट सेल कराल आणि विथ हेजिंगला दुसरा पुट तुम्ही बाय कराल. तर ह्याच ऐवजी समजा 14,600चा मी एडिट करतो. समजा खूप लांबचा मी समजा ॲड केला, समजा 15,000चा कॉल ह्याच्या अगेन्स्ट बाय केला. त्याची प्राईस बघाल तर तुम्ही फक्त विकली करायला लागेल. 15,000 त्याची प्राईस आहे 9.8. आता तेव्हा ह्याची प्राईस खूप कमी असल्यामुळे तुमचं थोडं मार्जिन इथे 39,000 होतं ते 46,000 लागेल. याच्या प्रमाणात तो फरक पडेल जेवढी ह्याची प्राईस असेल, कारण तेवढी तुमची रिस्क इथे वाढली. ही गॅप 500 पॉईंटची झाली. तुमचा ह्याच्यात मॅक्झिमम लॉस 500 पॉईंटचा होऊ शकतो. तर याच्याप्रमाणे तुम्ही जर हेजिंग करणार असाल तर तुमची मार्जिन रिक्वायरमेंट ही तुम्ही कमी करू शकता. मला आशा आहे की तुम्हाला हे सांगितलेलं खूप उपयोगी येईल. आवडलं असेल तर जरूर लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. परत भेटूया पुढच्या दुसऱ्या आपल्या टॉपिकमध्ये. थँक्यू.